ड्रीम जॉब होता म्हटलं तरी चालेल. सो माझे डॅड असे होते, की "तुला इतका छान जॉब आहे, तू का एवढी खटपट करतीयेस? लाईक मी तेच हँडल करायचं आहे आणि बंद नाही ठेवायचं आहे." तर मी जायची 8 महिन्यापर्यंत मी लिटरली पोट घेऊन 2-2 तास कस्टमरला दाखवलेले आहेत आणि नाही करायचं एक बॅड एक्सपिरियन्स मुळा. सो त्यांनी मला खूप छानप्रमाणे सांगितलं, की माझ्याकडून असं काही तुला एक्सपिरियन्स नाही येणार आणि लिटरली तो 1 आवरचा कॉल होता आय थिंक आमचा. मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण त्याच्यामध्ये तिने छान अप्रोच केलं आणि सेलिब्रिटीसोबत काम आपली ती डिझाईन व्हायरल होते आणि अचानक एक दिवशी आपल्यालाच ती सर्चमध्ये वगैरे आपल्याला अशी ती दिसते आणि असं होतं की अरे ही डिझाईन तर माझी आहे. तर असं कधी तुझ्या बाबतीत झालंय आणि ते तुला स्वतःला निदर्शनास आलंय? कोणी काय झालंय त्यानंतर? बरेच कोणत्या जास्त पेज म्हणजे सगळ्या मोठ्या-मोठ्या मेकअप आर्टिस्टना मी रिसर्च करते, की कोणाकडून ज्वेलरी घेतात, कोणाकडून आउटफिट घेतात आणि मोस्ट ऑफ 90% प्रोफाईलला तुमचं दिसलं ज्वेलरी बाय चंद्रकला. जेव्हा मी लिंक चेक करते, हार्डली 5 ते 10 प्रॉडक्ट अपडेट केलेले असतात. मग ते मी त्यांना एकच एक्झाम्पल देते. 2 दुकानं आहेत. एकामध्ये तुम्हाला भरपूर साड्या मिळतात, ठीक आहे, भरपूर स्टॉक आहे आणि एका ठिकाणी तुम्हाला 10च साड्या आहेत. तुम्ही कुठल्या दुकानात जाल? नमस्कार, सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा एपिसोड खूप खास असणार आहे आणि खरं तर इथून पुढचे सगळेच एपिसोड खास असणार आहेत. कारण आत्तापर्यंत आपण फक्त मराठी चित्रपट, मालिका, नाटक या सगळ्यांमधल्या कलाकारांसोबत इंटरव्ह्यू बघत होतो. तर अर्थात तेही आता इथून पुढे असणारच आहेत. पण त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपण भेटणार आहोत. त्यांचा प्रवास त्यांच्या क्षेत्रातला जाणून घेणार आहोत आणि आज माझ्यासोबत आहे चंद्रकलम ज्वेलरी या ब्रँडच्या ओनर विजयलक्ष्मी बराटे. विजयलक्ष्मी, खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टावर. थँक यू. ज्वेलरी म्हटलं की आपल्याला म्हणजे समस्त सगळ्या महिला वर्गांचा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. खरं तर आपल्याकडे फंक्शन असेल, लग्न कार्य असेल किंवा कुठेही जायचं म्हटलं, की पहिला जसं आपण ठरवतो की साडी, ड्रेस जे काही आपण वेअर करू, त्यावर पहिला एक ऑप्शन असतो म्हणजे ज्वेलरी काय घालायची आपण. सो पण ही ज्वेलरी तयार कशी होते? एक ज्वेलरी तयार करताना कुठल्या-कुठल्या प्रोसेसमधून जावं लागतं? ह्या सगळ्याबद्दल आज आपण विजयलक्ष्मीकडून जाणून घेणार आहोत आणि तिचा या क्षेत्रातला प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर विजयलक्ष्मी, कशी आहेस तू? मस्त. येस. सो एक्सायटेड आहेस? येस, खूप जास्त. तर मला सुरुवातीलाच विचारायचं आहे, की चंद्रकलम हा तुझा जो ज्वेलरी ब्रँड आहे, तर त्यामागची स्टोरी काय आहे? हेच नाव कसं आहे? ओके. सो हे स्टार्ट करायच्या आधी माझी मम्मी खूप जास्त मला मोटिवेट करायची, की काहीतरी स्वतःचं कर, काहीतरी स्वतःचं बिझनेस कर किंवा काही. पण जॉबच्या व्यतिरिक्त तुझं काहीतरी स्वतःचं पाहिजे. सो तिने खूप सपोर्ट केला आणि तिच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले म्हटलं तरी चालेल. त्यामुळं माझं मम्मीचं नाव आहे चंद्रकला अच्छा. आणि चंद्रकला एक ऑलरेडी रजिस्टर्ड असल्यामुळे मला चंद्रकलम मी हे नाव सुचलं मला आणि येस, तिचे आशीर्वाद नेहमी माझ्या मागं आहेत आणि त्यामुळे मी आजपर्यंत इथे पोहोचलेले आहे. अच्छा, म्हणून ते चंद्रकलम ज्वेलरी असं झालं. येस. ओके, ग्रेट. आणि तुझं नाव विजयलक्ष्मी आहे. तर यामागची पण एक काहीतरी स्टोरी आहे, की हे नाव तुला कसं काय ठेवलं? हे नाव तुझं कसं ठेवलं गेलं? त्याबद्दल सांगशील? मी ॲक्चुअली बिलॉन्ग करते साउथ साइड. म्हणजे आता बरेच वर्ष झाले मी पुण्यात आहे. हं, ऑलमोस्ट 20 इयर्स म्हणू शकता तुम्ही. हं, बट मी साउथ साइड असल्यामुळे माझं नाव तिकडच्या साईडचं विजयलक्ष्मी म्हणजे तिथं खूप कॉमन आहे. हं, बट आता पुण्यात मी जर म्हणले विजयलक्ष्मी नाव तर लोकांना असं वॉव! खूप वेगळं नाव आहे. हं. सो मम्मीचं म्हणून पण मम्मीचं पण नाव चंद्रकला तिकडचं असं थोडं वेगळं नाव वेगळं आहे. आहे. येस. हो, जसं मला त्या दिवशी जसं कळलं, की तुझं नाव विजयलक्ष्मी आहे, तर आपलं बोलणं पण झालं, की येस. अरे वेगळं नाव आहे वगैरे. तर तू आता या क्षेत्रात काम करतेयस. तर या क्षेत्रात आपण यायचं हे तुझं अगदी पहिल्यापासून ठरवलं होतंस, की योगायोग झाला आणि काय झालं? योगायोग म्हणजे खूप छोटीशी स्टोरी आहे मी सांगते त्यामध्ये. हं, माझी मावशीने मला एक बँगल्स पाठवले होते. हं, सिल्क थ्रेड त्यावेळेस खूप जास्त हं, ट्रेंडमध्ये होतं आणि मला ते खूप जास्त आवडले होते. सो माझी मावशी बेसिकली हैदराबाद तिकडे असते. सो तिने पाठवलं. मी तिला म्हटलं, "मला आवडलेत. मला अजून 1-2 जोड पाठवशील का?" सो ती म्हटली, की "मी बनवून पाठवते." आणि मी अशी, "मावशी बनवू शकते? तर मी का नाही?" मग मी मटेरियल आणलं आणि त्यावेळेस सगळं बनवलं. हं. आणि त्यावेळेस कळलं ओके हे सेल पण होतात आणि त्यावेळेसच माझ्या नवऱ्याचं जेव्हा आमचं बोलणं झालं त्याचं एक ऑनलाईन पेज होतं छोटंसं Instagram आणि त्यावेळेसच मला कळलं होतं की Instagram हे आपण सेलसाठी पण वापरू शकतो, लाईक बिझनेससाठी पण वापरू शकतो. मी तेव्हापासून खूप एक्सायटेड होते की मला काहीतरी करायचं आहे मग. जर अपॉर्च्युनिटी अशी आहे की इझिली आपण घरून पण सेल करू शकतो, मग का नाही?
तर मग त्यावेळेस योगायोगाने ही पण आयडिया आली. सो मी बनवली. सुरुवातीचे थोडे दिवस असे होते, की काही ऑर्डर नव्हते. लाइक प्रत्येक बिझनेसमध्ये असतं हे. जोवर आपण खूप असं बूम प्रमोशन नाही स्टार्ट करत आणि एकदम ऑन रोड नाही स्टार्ट करत, तोवर आपल्याला ऑर्डर्स एक्सपेक्ट नाही करू शकत आपण. सो सुरुवातीला हळू स्टार्ट झालं. पण येस, म्हणजे तिथून मला आयडिया आली. त्याच्या आधी मी जॉब करत होते आणि जॉब करताना मला फर्स्ट डे जेव्हा मी जॉबचं सांगेन, तेव्हा माझं असं होतं, की जॉबला मी गेले. फर्स्ट डे लिटरली सगळं असं भिंतं आणि जस्ट कीबोर्डचा आवाज येतोय टाक, 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 टाक. आणि मी अशी होते, की लिटरली मी ते काम करणार आहे लाईफ लाँग. मी त्यावेळेसच ठरवलं होतं नाही, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. बिकॉज मी ह्या वातावरणात लाईफ लाँग नाही राहू शकत. मी आधीपासून अशी होती, की कंटिन्युअसली चुलबुल काहीतरी स्पोर्ट्समध्ये किंवा ड्रॉइंग, क्रोशेट सगळ्या गोष्टीमध्ये मी करायचे. इव्हन माझं स्टिचिंगचं पण बेसिक झालेलं आहे. सो मी कधीच ह्या गोष्टीमध्ये एवढं सीरियस नव्हते, की मला जायचंय आय-टीमध्ये बसायचंय 9 तास ते काम करायचं सीरियस आणि यायचंय. सो फर्स्ट डे माझ्यासाठी असं होतं, की शिट इथं काम करायचंय. सो 6 मंथ्स गेले तिथं आणि हळू मला एक काहीतरी नवीन दिसलं. सुरुवात केली. पण हां, मी बरेच वर्ष जॉब आणि बिझनेस कंटिन्यू केला. एक स्टेबिलिटी येईपर्यंत मी सोडलं नाही. सो येस, असं मी हळू या क्षेत्रात आले आणि हळू मला ज्वेलरीबद्दल कळायला लागले, की ओके इतक्या प्रकारच्या ज्वेलरी असतात. त्यामध्ये इतकं काही प्रोसेस आहे मेकिंगचं, कारागिरांकडून शिकले. सो खूप ही अशी जर्नी, लाँग जर्नी ऑफ 8 इयर्स तुम्ही म्हणू शकता. वाह! क्या बात है. पण असं आहे ना, की जनरली आपल्याकडे एक ठरलेलं असतं एक माध्यम. इंजिनियर, डॉक्टर, टीचर हे सगळे ठरलेले असतात. पण हे ज्वेलरी म्हणजे अगदीच वेगळं आहे. आणि असं झालं घरच्यांकडनं, की "अगं ह्याच्यात काय करियर होऊ शकणार आहे का? हे काय वेगळंच अगदी तू निवडलेस." आणि येस. मग तू त्यांना कसं कन्व्हिन्स केलंस? मम्मीचं तर मी जसं म्हणलं तिचा फुल सपोर्ट होता. "तू कर काही, मी आहे हं. उभी." डॅड माझे असे होते, की ते सपोर्टिव्ह आहेत. बट ही इज लाइक, की तुला इतकं छान जॉब लागलाय. म्हणजे मी ज्या कंपनीत काम करत होते लोकांची ड्रीम कंपनी हं. होती आणि ड्रीम जॉब होता म्हटलं तरी चालेल. सो माझे डॅड असे होते, की "तुला इतका छान जॉब आहे. तू का एवढी खटपट करतीयेस?" लाइक मी तेव्हा घेऊन बसायचे. ते मला म्हणायचे, "सुया-पोतसारखं हे काय चालू आहे तुझं काम?" सो सुरुवातीला त्यांचं असं होतं. बट त्यांनी मला कधी हे नाही सांगितलं, की नाहीच करायचंय तू. त्यांचं असं होतं, की "ठीक आहे, तुला करायचं ना कर, बट हेल्थकडे बघ." हेल्थसाठी ते कन्सर्न होते बिकॉज मी माझा शिफ्ट टाईम थोडा ऑड होता. दुपारी 1:30 ते संध्याकाळी 10:30. मग घरी यायला मला कॅबने 11:30 11:15 व्हायचे. सो त्यावेळेस बाबांचं असं होतं, की "तू ते आल्यावर मग तू करते किंवा मग तू सकाळी बसून करते. मग तू स्वतःला टाईम कधी देते?" मग सॅटर्डे, संडे मी ह्यात गुंतवायचे. सो त्यामुळे ते मला कन्सर्न आउट ऑफ कन्सर्नच म्हणायचे, की "नको करू, काय गरज आहे?" आणि माझं थोडंसं तिकडचं वातावरण माहेर साईडचं म्हणजे मी खूप लाडात वाढलेली, एकुलती एक. मला चुलत्यांना पण मुलगी नाहीये, त्यामुळे सगळ्यांचं मी एकच सेंटर ऑफ लाडवलेलं. अट्रॅक्शन, की हां. सगळे लाड करायचे. सो सगळ्यांचं म्हणणं होतं, "इतकं छान लागलंय, तर कशाला?" सो तसा होता विरोध. पण मी ठरवलं होतं सुरुवातीपासून, की फायनान्शियल तर सपोर्ट घ्यायचंच नाही. मी सुरुवातीला काहीच सपोर्ट नाही घेतला आणि मला खूप वेळा म्हणायचे, जसं-जसं ग्रोथ व्हायला लागलं, "बाबा, की तू टेन्शन नको घेऊ, काय लागलं तर मला सांग." पण मी म्हटलं नाही. ज्यावेळेस मला खूप जास्त असं वाटेल, की गरजच आहे आता, आता माझा बिझनेस पूर्ण ठप्प होणार आहे, हं. त्यावेळेस मी तुमच्याकडे बघेन म्हणलं. तोवर मी वाह! उडणार. सो त्यामुळे सुरुवातीला थोडं होतं. त्यानंतर ग्रो करत गेले. मम्मीचा खूप सपोर्ट असल्यामुळे मला ते सगळे जे काही विरोध होते, हं. ते कधी जाणवले नाही. वाह! आणि त्यानंतर पण लग्न झाल्यावर पण मला एक दुसरी आईच मिळाली. हं. त्यामुळे त्यांच्या सपोर्टमुळे मी कंटिन्यू चालूच आहे. तेच माझा पुढचा प्रश्न अगदी तोच आहे, की हे आता सगळं माहेरचं झालं, की लाडवलेली आहे, माझीच मुलगी आहे, चला जा तू पुढे. पण खरा प्रश्न येतो ते लग्नानंतर, की ते पण एक इम्पोर्टंट असतं, की त्यांच्या काहीतरी एक्स्पेक्टेशन्स असतात, की सूनबाईंनी घरात हे एवढा-एवढा वेळ दिला पाहिजे, हे केलं पाहिजे. तर मग तिथून तुला कसा सपोर्ट आहे आणि त्यांची तुला किती हेल्प होते या क्षेत्रामध्ये? कारण तुला 2 वर्षाची मुलगी पण आहे आता. येस. सो त्याबद्दल ऐकायला आवडेल. ओके. सो लग्न झाल्यावर मला पण असं वाटलं होतं, की माहीत नाही कसं काय असेल वगैरे. बट मी म्हणेल खूप जास्त सपोर्ट. लाइक अजूनही मी आजपर्यंत स्वयंपाक क्वचित कधीतरी करते. अशी असं सासर प्रत्येक मुलीला खरं तर मिळायला हवं नाही का? हो, मला सासू आणि आत्या-सासू असं दोघी आहेत आणि माझे सासरे वगैरे सगळे सपोर्टिव्ह आहेत. "तुला जे करायचे कर, आम्ही आहोत उभे." माझ्या सासू तर म्हणतात, आम्हाला नाही ना जगायला मिळलं, आम्हाला आमची स्वप्न दाबावी लागली ना कुठेतरी, क्या बात तर है! तू जगून घे, तुझ्या थ्रू आम्ही जगू." सो त्यांचा सपोर्ट नेहमी आहे. मी रात्री 11:00 जरी उठून म्हटलं, की मला आता हे करायचंय, बाळाला तुम्ही बघा, तर ते लगेच घेतात. आणि ते जर नसते तर आय डोंट थिंक सो, की लग्नानंतर माझा बिझनेस कंटिन्यू
राहिलं असतं, मला त्या कधीच गुंतवत नाहीत. सणवार जरी असले तरी हां, ठीक आहे तुझं बघ आणि मग तू थोडंसं फक्त हा चेहरा दाखवायला ये किंवा काय खूप पाहुणे येणार असतील तर त्यांचा असं म्हणणं, तो चेहरा दाखवायला ये. सो म्हणजे लिटरली मी काहीतरी पुण्य केलंय, की नक्कीच. माझ्या वाटेला इतके छान लोकं आलेले आहेत आणि मला दोन्ही साईडने फुल सपोर्ट आहे. म्हणजे मी क्लासेस वगैरे घेते तेव्हासुद्धा मला दिवस-दिवस मी 6 महिने माझी मुलगी 6 महिन्याची होती तेव्हापासून स्टार्ट केलं. सो दिवसभर माझ्या आई तिला सांभाळायच्या आणि माझी मुलगी आधीपासूनच झोपेला खूप त्रास देणारी आहे आणि खूप रडायची. तरी त्या सासू मी म्हणणारच नाही, माझ्यासाठी सासू हा वड येत नाही. त्या माझ्यासाठी आई आहेत. हं. आणि मम्मीनंतर त्यांनी मला तितकंच प्रेम दिलंय. त्यामुळं मी म्हणेल, की मी ब्लेस्ड आहे त्या बाबतीत. आणि मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हाचा तर मला लिटरली लोकं म्हणायची, की आम्हाला असं मिळालं पाहिजे होतं. बिकॉज ज्यावेळेस मी प्रेग्नंट होते 8 मंथपर्यंत मी स्टोअरवरती मुली हं. नव्हत्या लावल्या. बिकॉज मला नव्हतं माहिती, की किती नीट हँडल करतील. हं. मला कस्टमरला पर्सनल टच खूप आवडायचा तोपर्यंत. बट मला माझी प्रेग्नन्सी थोडी क्रिटिकल होती सुरुवातीपासूनच. बेड रेस्ट सांगितलं होतं स्टार्टिंग 3 मंथ्स बट मी केला नव्हता. आणि माझ्या दुकानाला असं स्टेअर होते चढायचे जे अवघड होते. सो तरी मला असं होतं, की मला जायचंय दुकान बघायचंय, हँडल करायचंय आणि बंद नाही ठेवायचंय. तर मी जायची 8 महिन्यापर्यंत मी लिटरली पोट घेऊन 2-2 तास कस्टमरला दाखवलेले आहेत आणि दिवसभर म्हटलं तर पण हां, मी जशी जायचे, खाली उतरायचे, घरात जायचे, त्यावेळेस माझ्यासाठी असं ताट वाढून असायचं क्या बात आणि है! माझ्या आवडीचं. म्हणजे तुम्ही म्हणाल, की मी प्रेग्नन्सीच्या वेळेस 45 किलो असेन स्टार्ट झाल्यावर आणि जेव्हा संपत आला तेव्हा मी लिटरली 15 ते 16 किलो गेन केलं फक्त त्यांच्यामुळं. सो त्यांनी मला इतकं खाऊ घातलेलं आहे हं. आणि आत्तासुद्धा असं असतं त्यांचं, की काही बाहेरून आणायचंय, विजूच्या आवडीचं घेऊन यायचं. मला विजू म्हणतात घरात. वाह! वाह! सो म्हणजे विजूच्या अगदीच आवडीचं घ्या. मुलगीचं रिलेशन आहे ना, आई आणि खूप मुलीचं जास्त. रिलेशन. येस, म्हणजे तुम्ही आला तिथे तर तुम्ही म्हणणारच नाही, की हे सासर आहे हिचं. सगळे मला फक्त जाताना हे म्हणून जातात, की खूप छान लोकं आहेत. सो आय एम ब्लेस्ड. त्यामुळे माझा बिझनेस चालू आहे. किती छान! म्हणजे ऐकताना मला असं वाटतं, की आत्ता खऱ्या अर्थाने तुझ्या सासूबाईंना प्राउड फील होणार आहे. कारण नाही, खूप जण असं असतात, की होतंय ठीक आहे, पण कॅमेरासमोर सांगत नाहीत किंवा असं कोणाला सांगत नाहीत. पण तू इतक्या प्राउड फील सांगतेस. खरं तर थँक्स टू युअर सासू, मदर इन लॉ. कारण त्यांच्यामुळेच आज मला असं वाटतं, की मी तुमच्यामुळेच इंटरव्ह्यू घेऊ शकते हा. कारण तुम्ही सपोर्ट केला नसतात, तर आज आपण भेटलो नसतो. येस, नक्कीच. आता हे ज्वेलरी मी जसं म्हटलं, की ज्वेलरी एक तयार डिझाइन करायची. आता सपोज मी तुला एक ऑर्डर दिलेली आहे. तर ती ऑर्डर मी तुला देऊन ती माझ्याकडे येईपर्यंत साधारण किती गॅप असतो आणि काय-काय प्रोसेसमधनं जावं लागतं? ओके. सो आपल्याकडे ना डिफरंट टाइप्स ऑफ ज्वेलरी हं, आहेत. कुंदन ज्वेलरी जी आहे ती आपले स्वतःचे कारागीर आहेत त्यांच्याकडे आपण बनवून घेतो आणि काही पार्ट आहे जो मी काही वेंडर्सकडनं घेते हं, बिकॉज ते काही कारागीर माझे तेवढं क्विक नाही आहेत. हं, कारण आमच्याकडे ऑर्डर लोड खूप असतो आणि पाची कुंदन, पोलकी कुंदन जेव्हा आपण म्हणतो, त्याला काही ज्वेलरी बनवायला 15-15 दिवस जातात. त्यामुळं मी थोडंसं ती बाहेर पण सोर्स हं, करते. आणि टेम्पल ज्वेलरी ऑफकोर्स ते मशीन मिळेल. हं, त्यामुळे ते आपण डायरेक्ट हं, मॅन्युफॅक्चरकडनं घेतो. सो प्रत्येकाची वेगळी आहे. महाराष्ट्रीयनची वेगळी आहे. हं, सो बेसिकली म्हटलं तर काही ज्वेलरी माझ्याकडे रेडी असेल तर ते क्विकली 3 डेज टर्न अराउंडमध्ये त्यांना हं, शिप होऊन जातं. ऑनलाईन इथं आलं तर पर्चेसला आपलं सेलिंग स्टोअर पण आहे हं. तिथून घेतात. सो डिफरंट टाइप्स म्हणजे तुम्ही म्हणाल माझ्याकडे सगळ्या टाइपच्या ज्वेलरी आहे. अंडर हं. वन रूफ तुम्हाला ऑल टाइप ऑफ ज्वेलरी मिळतील. त्यामुळं प्रत्येकाचं वेगळं आहे. मी सगळ्यात नेक्स्ट प्रश्नाचं उत्तर आधीच देऊन टाकलंय. की कुठल्या प्रकारची मला तेच विचारायचं होतं, की कुठल्या प्रकारची ज्वेलरी आहे? तर जसं तू आत्ता सांगितलंस सगळ्याच प्रकारच्या आहेत. क्या सगळ्याच बात येस. है! तुम्हाला यायचं असेल तर आत्ता आधी मी ॲड्रेस विचारणार नाहीये बरं का. कारण मला माहिती आहे, की तुम्हाला एकदा ॲड्रेस कळला ना, की तुम्ही हा व्हिडिओ इथून स्किप करणार आहात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मी व्हिडिओच्या शेवटी ॲड्रेस तू सांगणार आहेस. येस. तोपर्यंत त्यामुळे तुम्हाला मी कुठेही मध्ये विचारू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर मला सांग, की आता ही सगळी प्रोसेस झाली. असा कुठला एक एक्सपिरियन्स आलाय का, की जो एखाद्या क्लायंटकडनं बॅड एक्सपिरियन्स तुझ्यासाठी तो बॅड एक्सपिरियन्स आहे? येतात बरेचदा येतात. कारण प्रत्येक क्लायंटची मेंटॅलिटी, माइंडसेट खूप वेगळा असतो. काही क्लायंट इतके सपोर्टिव्ह असतात, की त्यांना बघून असं वाटतं, "वॉव! एकदम छान आहे तुम्ही." लाइक असेच क्लायंट मला प्रत्येक मिळत जाऊ दे. काही क्लायंट असतात थोडेसे त्यांना आपण त्यांच्या मूड स्विंगप्रमाणे हँडल करावं लागतं. बट सेम टाईम आपलेही कधी-कधी मूड स्विंग्स होतात. करेक्ट. सो हां, म्हणजे बरेच सेलिब्रिटीजमध्ये पण 1-2 सेलिब्रिटीज बरोबर आलेले आहेत. अदरवाईज एवढं जास्त नाही. आणि नॉर्मल सोबत खूप वेळा येतं आणि कधी-कधी त्या सिच्युएशन हँडल करताना आपलं पारा खूप जास्त लो ठेवावा लागतो आणि ह्यामुळे माझं पेशन्स लेव्हल वाढला म्हटलं तरी चालेल. बिकॉज हं, आधी जसं मी म्हटलं मी लाडवलेली हं, तोंड उघडलं की गोष्टी मिळाल्या
म्हणजे माझ्या वडील असे होते, "तू आत्ता बोल" आणि आत्ता घेऊन आलो. आणि एवढं जास्त की बाहेर कोणी मला ओरडून पण माहीत नव्हतं जास्त. सो त्यानंतर हे असं ऐकणं माझ्यासाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. टास्क होता ना. येस, पेशन्स लेव्हल अजिबात नव्हते आणि आत्ता म्हणलं तर मी 80% पर्यंत पोहोचत आली आहे वाह! त्याच्यात. सो येस, ते खूप गेन केलं. आणि एक्सपिरियन्स जसं मी म्हटलं सेलिब्रिटी 1-2 आलेले आहेत. आपण काय करतो अपॉर्च्युनिटी मिळते आणि मी हं, आजपर्यंत माझं हे एक आहे ट्रॅक रेकॉर्ड, की मी अपॉर्च्युनिटी मिळाली त्याचं संधीचं सोनं केलं हं. म्हणतात ना, ते केलेलं आहे मी. सो मला खूप वेळा अपॉर्च्युनिटी आल्या आणि मी त्याचं खूप छान केलं. पण एक एक्सपिरियन्स असा होता, की मी रात्रंदिवस जागले म्हटलं तरी चालेल. तर मी थोडंसं काम त्याचं आमचं कारागिरांकडनं करून आणायचं होतं, केलं मी आणि मला एकदम ऑन टाईम, ऑन स्पॉट सांगितलं होतं 2 दिवसाआधी. सो दिवसभर माझं कारागिरांकडनं करून आणण्यात गेलं आणि दुसऱ्या दिवशी मला संध्याकाळी डिलिव्हर करायची होती आणि नेक्स्ट डे माझं बेबी, ऑफिस हे सगळं असतं त्यामुळे हं. मला रात्रीच टाईम मिळतं. म्हणून मी रात्रभर बसून ते काम केलं आणि मी शिप केलं क्लायंटला आणि त्याच्या आधी मी रेंटलमधले जे काही थोडीशी ज्वेलरी आहे तेही शिप केलं होतं. सो त्यांनी ते वेअर नाही केलं आणि आय वॉज एक्स्पेक्टिंग आपण जेव्हा एखादं अपॉर्च्युनिटी आली त्याच्यासाठी खूप 100% हं. देतो, तर रिझल्टसाठी आपण खूप इगरली वेट करतो. सो ती रिटर्न आली ज्वेलरी, पण वेअर काहीच केलं नव्हतं आणि एक त्यातलं वस्तू पण हरवून होती. बट त्यांनी त्याला कम्पन्सेट केलं, त्यामुळं ते तर वेगळा पार्ट आहे. बट ते वेअर नाही केलं, तर थोडंसं आपल्याला असं वाटतं ना, की यार आपलं व्हॅल्यू नाही दिसली तिथं. सो येस, असा एक बॅड एक्सपिरियन्स पण आहे. येतात असे खूप जास्त अपॉर्च्युनिटी येतात. सो आपण त्यातून शिकायलाच मिळतं म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट टाईमपासून मला ह्यातून हे शिकायला मिळालं, की आपण खूप क्लिअरली टर्म्स, कंडिशन्स आणि खूप क्लिअरली त्यांना सगळं विचारून केलेलं हं. परवडतं. बिकॉज तुम्ही म्हटलात तर माझा वेळ खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. मी त्यावेळेस जॉब करत होते, बेबी हे माझं आणि माझं हे बिझनेस आहे. सो माझ्यासाठी प्रत्येक ऑर्डरला दिला गेलेला वेळ हे खूप महत्त्वाचं आणि त्यावेळेस पूर्ण असं एक दिवस आणि रात्र वेस्ट जाणं माझ्यासाठी असं होतं की शिट आणि त्यानंतर काहीच त्याचा फळ नाही मिळणं. मग ते खूप जास्त डिप्रेसिंग पण म्हणू शकतो आपण. करेक्ट. आत्ता मी म्हटलं, की हे तू क्लायंटबद्दल सांगितलंस. अर्थात सेलिब्रिटी पण क्लायंटच असतात. पण मध्यंतरी आपण एकदा भेटलेलो तेव्हा तू मला म्हणालेलीस, की एका सेलिब्रिटीकडून तुला बॅड एक्सपिरियन्स आलेला होता. खूप फ्रस्ट्रेटेड झालेली होतीस तू. प्लीज सांगू शकतेस का तो एक्सपिरियन्स? फक्त नाव घेऊ नकोस. जसं मी आत्ता म्हटलं तोच एक्सपिरियन्स होता. मी रात्रंदिवस काम केलं आणि ती ज्वेलरी पाठवली आणि त्यांनी ते वेअर नाही केली. दुसरं माझ्या स्टोअरमधलं सगळ्यात कॉस्टली सेट म्हटलं तरी चालेल, जे खूप ट्रेंडमध्ये होतं आणि रिसेंटली मी त्याला आणलं होतं. लाईक हार्डली मी आणून त्याला महिना झाला म्हटलं तरी चालेल. त्याच्यावरचे इयरिंग्स मिसप्लेस झाले होते अँड इट वॉज अराउंड मी एक रफ अमाउंट सांगते 25,000. सो त्यांचं असं मी कारागिरांना विचारलं, कारागीर वाज लाईक ह्याचं पूर्ण आमचं ते घट असतो, म्हणजे घट असतो त्याच्यातून सगळं बनलं जातं. सो ते त्यांचं असं होतं, की नाही फक्त हे आम्ही नाही देऊ शकत. यू हॅव टू पर्चेस फुल सेट. आणि फुल सेट 25,000चं पर्चेस करणं माझ्यासारख्या मुलीला जी आपल्या एक-एक रुपये साठवून बिझनेस वाढवतीये, माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. सो त्यांचं असं होतं, की आम्ही पे करतो. मी म्हटलं ठीक आहे तुम्ही पे करा. बट मी तिथं एकदम नॉर्मली हँडल केलं. इनसाइड आय वॉज लाईक काय करू मी? आणि आउटसाइड मला असं ठीक आहे, पण तुम्ही फक्त बघा एकदा शोधा. मी त्यांना फक्त एवढंच म्हणते, तुम्ही शोधा ते. मिळतंय का तेवढं बघा. पण नाही मिळालं आणि हां, म्हणजे हा एक बॅड एक्सपिरियन्स होता. त्यानंतर मी ज्यांना पण ज्वेलरी देते, मग ते कोलॅबमध्ये असू दे काय, मी त्यांना 2-2 वेळा सांगत असते, की प्लीज तुम्ही हे प्रॉपर हँडल करून या. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी हं. आहे. सो त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, बट कुठं ना कुठं होतं. सो येस, वी कॅन से लग्न घरात थोडं इकडे-तिकडे होतं. त्यामुळं जसं क्लायंटकडून हरवून आलं, तसं मी इकडे इमॅजिन केलं, की हां, इकडे हरवून आलं आणि हां, त्याला मी कसं तरी पण हां, मॅनेज. जुगाड खूप जमतं मला आता येस. एवढे वर्ष झाल्यामुळे आणि मेकिंगमध्ये मी स्वतः भरपूर आहे. त्यामुळे मी हं. त्याच्यावरती काही ना काही करून इयरिंग्स अरेंज केल्या. बट स्टिल ते म्हणतो ना आपण ओरिजिनल ते ओरिजिनल, येस, ते येस, थोडंसं फरक पडला. येस. आता हा झाला बॅड एक्सपिरियन्स. अर्थात खूप छान-छान एक्सपिरियन्स पण आपल्याला येत असतात. येस. तसं सेलिब्रिटींसोबतचाच मला एक ऐकायचं आहे, की तुला असं झालं, की वॉव! म्हणजे ह्या सेलिब्रिटीला मी भेटली आणि ओव्हरऑल हिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. अ, अशी कुठली आहे? बरेच आहेत नाव म्हणजे घेतलंस तरी आता चालेल. याच्यात आपल्याला नाव घ्यायला काही हरकत येस, नाहीये. तर बरेच आहेत. अक्षय देवधर, सोनल पवार, रश्मी पाटील आणि सायली संजीव असे बरेच जण आहेत ज्यांच्यासोबत अजून भरपूर नावं आहेत. ॲक्चुअली मी सांगू तर छान सगळ्यांसोबत आलाय. वाईट एक्सपिरियन्स एखाद 2 आहे. हं. सो असं भरपूर जणांसोबत काम केलं. ह्यांच्यासोबत इतका छान एक्सपिरियन्स आहे, की मलाही ते लाईफ लाँग लक्षात राहतील आणि त्यांनाही मी लक्षात आहे. बिकॉज मी त्यांना खूप छान प्रोव्हाईड करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे आहेत म्हणजे भरपूर छान एक्सपिरियन्स आहेत. कधीतरी मी म्हटलं ना, एखाद 2 क्लायंट हं. जसे इकडे-तिकडे भेटतात तसं त्यात पण होत असतं. सो म्हणून मी अ,
म्हणेल की मला आत्तापर्यंत ऑलमोस्ट 90% किंवा 99% छान सेलिब्रिटीसोबत एक्सपिरियन्स आहे. नो ट्रँट्रम्स, नो म्हणजे म्हणतो ना आपण करेक्ट. आपण खूप लोकांना नॉर्मल असं वाटतं. मला बरेचदा विचारलं जातं की "मग त्या बोलतात का गं तुझ्याशी? मग त्या तुझ्यासोबत भेटतात का वगैरे?" मी म्हटलं, "हो." म्हणजे लिटरली इतकं छान वाटतं कधी-कधी त्यांना भेटून की आपणही विचारात पडतो की "अरे, ह्या एवढ्या छान लेव्हलचे सेलिब्रिटी आहेत, तरी आपल्यासोबत किती छान बोलतायत." सो त्यामुळे मी म्हणेल आहे, खूप छान एक्सपिरियन्स माझ्यासोबत आलेला आहे. वाह! आता स्वतःला अपग्रेड ठेवण्यासाठी तू काय करतेस? कारण आपल्याकडे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत आता अवेलेबल. तर यामध्ये तू स्वतःला कसं अपग्रेड ठेवतेस? मोस्ट ऑफ टाईम Instagram मी जास्त बघत असते त्याच्यामध्ये आणि दुसरं माझं स्वतःचं असं आहे, की मी कंटाळते काही वेळेस काही ज्वेलरीजला. लाईक मी एखादं कंटिन्यू तो सीझन गेला. मला मोस्टली ट्रेंड सेटर पण आहे मी. पुण्यामध्ये आपल्या नऊवारीवरती आपलं तेच चालायचं हं. कंटिन्यू तुम्हाला माहिती आहे कोल्हापुरी साज, तनमणी, चिंचपेटी. येस. सो मी जेव्हा सुरुवात ह्याच्यामध्ये केली होती रेंटलचं मी स्टार्ट केलं होतं. तोवर हे जे रेंटल आहे ते फक्त रविवार पेठ. तुम्हाला पुण्यात जर रविवार हं. पेठ माहीत असेल तिथपर्यंतच होतं. त्याच्या बाहेर जास्त नसायचं आणि असली तरी ज्वेलरी ती क्वालिटीच नव्हती. त्यामुळे मार्केटमध्ये फक्त महाराष्ट्रीयन ज्वेलरी तेही आपण इथून-तिथून बाय केली हं. छोटी-मोठी चालायची. सो मी साउथ साइड जास्त मी तिकडं बिलॉन्ग करायचे त्यामुळे मला तिकडचं खूप जास्त आवडायचं ज्वेलरीजचं. तर मग मी थोडं इकडं आणलं ते आणि त्यावेळेस आमचा एक शूट झाला ते खूप व्हायरल गेलं. त्यानंतर मग माझ्या इथे ती खासियत झाली की नऊवारीवरती टेम्पल दागिने पण आपण वेअर करू हं. शकतो. सो ते झालं. मग त्यानंतर तुम्ही जर बघाल ना, साऊथचे जे ज्वेलरीज आहेत किंवा नॉर्थ पण आहे, बट साऊथचे जे ज्वेलरीज आहेत, तुम्हाला कंटिन्यू काही ना काही अपग्रेड होताना दिसेल. सो तिथल्या मॅन्युफॅक्चरशी जेव्हा मी टचमध्ये राहते, तेव्हा मला त्यांचं अपग्रेडेशन दिसतं. मग त्यानुसार मग मी इकडं महाराष्ट्रामध्ये किंवा कुंदनमध्ये आपण काय अपग्रेड करू शकतो, ते कंटिन्यू बघत असते आणि मेकिंग स्वतः करत असल्यामुळे माझं कंटिन्यू असं असतं, की काहीतरी नवीन करायचंय. मला काहीतरी पेजला नवीन हवंय. माझं स्वतःचं ते खूप कंटिन्यू मग एखादं नवीन रेडी झालं, मी खूप खुश असते. मग त्याला ऑर्डर्स येऊ न येऊ ते नंतरची पार्ट आहे. बट हां, मी खूप खुश असते. मग तो ट्रेंड पण करतो बऱ्याच वेळेस तो म्हणल्यामुळं. मग असं मी स्वतःला थोडं अपडेट ठेवत असते. हं. मार्केटमध्ये काय चेंजेस चालू आहेत. आपल्याला ह्याच्यामध्ये खूप रिसर्च पण लागतो, करेक्ट. करावा लागतो कंटिन्यू बिकॉज ज्वेलरी तुम्ही बघाल ना, लेडीजना आपल्याला खूप कंटिन्यू वेगळं लागत असतं करेक्ट. आणि तुम्ही किती द्याल तेवढं कमी आहे. कमी आहे. सो और दिखाओवालं ते Amazonचं जे आहे ना, ते तसं तुम्ही म्हणाले तर और दिखाओ. सो तुम्ही इतकं जरी मी स्टॉक ठेवला तरी माझ्याकडे कस्टमर एवढंच आहे. मग मला असं वाटतं ओके म्हणजे माझ्याकडे एवढंच आहे. म्हणजे अजून मला अजून वाढवायची येस, गरज आहे. येस. सो त्या हिशोबाने मी कंटिन्यू अपग्रेड करत जाते. ओके. सो मगाशी मला एक प्रश्न विचारायचा राहिला. अक्षय देवधरचं बऱ्याचदा आम्ही बघतो, की तिचं कुठलंही फंक्शन असेल, की चंद्रकलम ज्वेलरी आम्हाला दिसतं ज्वेलरी, चंद्रकलम ज्वेलरी. सो हे असोसिएशन कसं झालं आणि तिच्यासोबतचा एक अगदी थोडक्यात तू अनुभव सांगितलास तरी चालेल? मला त्यांच्याकडून लग्नासाठी मला अप्रोच कोणी केलं एवढं एक्झॅक्ट आठवत नाही. त्यांच्या लग्नाची ज्वेलरी हळदीची जी आहे हं. त्याच्यासाठी आलं होतं आणि त्याच्या आधी मला ॲक्टरसोबत काम करण्याच्या पुढे मी क्लिअरली सांगेन मला माधुरी खिसेने दिलं मेकअप आर्टिस्ट. अच्छा. सो आणि त्यांनी ज्याप्रमाणे मला अप्रोच केलं होतं, मी थोडं कोलॅबोरेशनसाठी मागं असायची, की नाही मला नाही करायचं एक बॅड एक्सपिरियन्समुळं. हं. सो त्यांनी मला खूप छान प्रमाणे सांगितलं, की माझ्याकडून असं काही तुला एक्सपिरियन्स नाही येणार. आणि लिटरली तो 1 आवरचा कॉल होता आय थिंक आमचा. मला एक्झॅक्ट आठवत नाहीये. पण त्याच्यामध्ये तिने छान अप्रोच केलं आणि सेलिब्रिटीसोबत काम दिलं. त्यावेळेस मी उलट म्हणेन, की मला त्यांनी अप्रोच केलं, बट मला त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली त्याची. हं. सो त्यामुळे तेव्हापासून मला सुरुवात झाली सेलिब्रिटीज वर्क करायला. आणि नंतर जेव्हा अक्षय यांचं लग्न होतं, तेव्हा त्यांना हळदीची ज्वेलरी हवी होती. सो त्यांनी कोणी कॉन्टॅक्ट केला मला आणि त्यांना अशी-अशी हवी आहे स्पेसिफिकेशन सांगितल्यानंतर मला त्यांचे कॉन्टॅक्ट लकीली त्यांनी केला मला पर्सनल कॉन्टॅक्ट. त्यांनी सांगितलं. तर मला त्यांचा अप्रोच लगेच कळालं होतं, की त्यांना काहीतरी डिफरंट हवं आहे आणि जर तुम्ही तेव्हा बघितलं तर दिल्ली साईडला आपलं एम्ब्रॉयडरी वर्कचं खूप हं. चालायचं ज्वेलरी. आत्ताही खूप चालू आहे ती. तर ती पुण्यात अजून कोणीच नव्हती केली. तर मी अशी होते त्यांना, की मी हे असं तुम्हाला देऊ का? मी जस्ट एक रेफरन्स पिक पाठवलं. त्यांना आवडलं. ते म्हणाले, "दे." आणि थोडी सिंपल होती, नॉट दॅट हेवी. त्यामुळे मी क्विकली त्यावेळेस माझ्याकडे कोणी कारागीर नव्हता, त्या बाबतीत काहीच नाही. सो माझ्याकडे तेव्हा पण काहीतरी 24 अवर्स समथिंग वेळ होता. सो मी क्विकली शोधण्यात माझा दिवस गेला. त्यांना मी सांगितलं, त्यांना बनवून द्यायला लावलं, जे कोणी मला सापडले होते आणि नेक्स्ट डे मला ते बनवून देणार होते लवकर, पण 5 पर्यंत मला त्यांनी काहीतरी दिलं आणि त्याच्या नेक्स्ट डे मॉर्निंगला मला पाठवायची होती ते ज्वेलरी त्यांना. आणि त्यावेळेस माझं बेबी पण 3 महिन्याचं होतं आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे 3 महिना म्हणलं येस. आपल्याला रात्रीचं फीडिंग वगैरे खूप करावं हं. लागतं. बट माझी आई अशी होती, की "तू जा" म्हणजे सासू माझ्या, "तू मी जा, आहे. तू कर.
मी आहे. त्यांनी तिला पाळण्यात टाकली आणि तिला उठूच नाही दिली. वा. आणि मी आले आणि जसं जमलं लिटरली सकाळी 5 पर्यंत माझी ऑर्डर बनली आणि मी खुश होते ते बघून आणि त्यांना पाठवली. त्यांना खूप आवडली. सो तो जो रिझल्ट मला आला म्हणजे त्यांचं जे होतं सगळं काही की त्यांचे कमेंट्स वगैरे रिव्ह्यूज खूप जास्त मला म्हणजे त्या कष्टाचं फळ मिळालं. सॅटिस्फॅक्शन तुला येस. मिळालं की आणि त्यांनाही आवडलं हम्म. की एवढं म्हणजे दिलं छान त्यांनी करून. सो त्यानंतर मग मंगळागौरला मी दिली ज्वेलरी. सो त्यानंतर कंटिन्यू म्हणजे आणि त्यांना आता मकर आवडलं माझ्या. संक्रांतीचं पण आम्ही बघितलं की मकर संक्रांतीचं पण खूप छान केलंय ती. तिथे पण ज्वेलरी होती तुझी. येस, आपलं शॉर्ट नेकलेस त्याच्यामध्ये आपण दिलं येस होतं. येस. सो त्यानंतर त्यांना माझे एफर्ट्स आवडले मी म्हणू शकते. त्यामुळे त्यांना माहिती आहे की हिला पण चांगलं ओव्हरऑल म्हणजे छान मिळतंय. एक्सपिरियन्स येस, आहे. त्यामुळं ओव्हरऑल बेस्ट एक्सपिरियन्स म्हणू शकते येस, छानपेक्षाही. बेस्ट, क्या बात आहे. तर आता मला सांग की हे आता तुझं जसं वेगळं फील्ड तू निवडलंस तसं आपल्या बऱ्याच जणांना आजकाल ना असं एक वेगळं काहीतरी करायचं असतं की समथिंग डिफरंट आपण ज्याला म्हणतो की आम्हाला ह्याच्यातच करायचंय पण घरच्यांचा सपोर्ट नसतो. तर आता सपोज मला या फील्डमध्ये यायचं तर काय काय ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत आणि काय बेसिक गोष्टी येणं गरजेचं असतं? ओके. सो मी जेव्हा पण म्हणेल ना, बिझनेस स्टार्ट करताना 2 गोष्टी आपल्याला ना लक्षात घ्यायच्या. म्हणजे ह्या क्षेत्रात तुमची बिझनेस कधी थांबणार नाही. हं. एक खाण्याचं. हं. ओके. तुम्ही जर बेस्ट करत असाल तुम्हाला कस्टमर मिळणार. दुसरं, कारण ही गरज आहे आपल्याला. दुसरं बायकांच्या गोष्टींचा बिझनेस. तुम्ही त्यांचे मग कपडे किंवा क्लोथिंगमध्ये या किंवा तुम्ही ती ज्वेलरीमध्ये या. मग तुम्ही मेकअप इंडस्ट्री असो किंवा पार्लर्स वगैरे तुम्ही बघू शकता कसे ग्रो झालेले आहेत. सो कारण आपल्या लेडीजला कंटिन्यू नवीन लागतात. सो त्यामुळे त्या बिझनेसमध्ये उतरताना तुम्ही फक्त तुमचं एक असतं कन्सिस्टन्सी आणि तुमचं एफर्ट्स हे खूप मॅटर करतात. नाहीतर तुम्ही म्हणाल मी दुकान उघडून बसते आणि माझ्याकडे कस्टमर येतील. मग लेडीज येतील माझ्याकडे भरपूर, असं काही नसतं. तुम्हाला ते एफर्ट्स पण घ्यावे लागतात. पण हे एकदा लेडीजचं काय असतं आपलं, एखादं आपल्याला एखादं ठिकाण आवडलं, आपल्याला माहीत असतं तिथं आपल्याला भेटणार आहे, तर ते लेडीज परत तिथे येणार. तुम्हाला ते कस्टमर टिकवून ठेवायचं आहे कंटिन्यू तुमच्याकडे. सो हे सगळं जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला मग ह्यामध्ये यश येईल. सो अपॉर्च्युनिटी तुम्हाला सगळीकडे आहे. ते म्हणतात ना, तुम्ही बेचना आना चाहिए, तो जो तुम बेचोगे वो बिकेगा. तर तेही तिथं लागू होतं. तुम्हाला विकता आलं पाहिजे. नाहीतर तुम्ही खूप बनवून ठेवताय, ज्वेलरीज बनवा, काही बनवा, बनवून ठेवताय आणि तुम्हाला ते प्रेझेंटच करता येत नाहीये. तर मग इव्हन मी माझ्या बाबतीत पण सांगते. बऱ्याच वेळेस असं सुरुवातीला माहीत नव्हतं, तेव्हा मी भरपूर बनवायचे, पण प्रेझेंट कसं करायचं कळायचं नाही. तेव्हा बऱ्याच वेळेस ते पडून राहायचं किंवा काय. सो तुम्हाला ते सगळं जमलं पाहिजे स्किल आणि ते तुम्ही एक्सपिरियन्समधनं शिकणार. आणि जसं तुम्ही म्हणालात बरेच जणांना वेगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर बरेच जण ते असे असतात जे फक्त विचारात राहतात. असं नाही तुम्ही स्टार्ट करा. पण कुठून ना ह्याच्यामध्ये कुठून. स्पेशलायझेशन काही आहे का? की बऱ्याचदा आपण बघतो ना सगळ्याच फील्डमध्ये कुठल्यातरी एक टॉपिक घेऊन त्याच्यामध्ये आपण पुढे कंटिन्यू करतो. तर यामध्ये काही स्पेशलायझेशन असं काही आहे का? आहे ना, जसं आता ज्वेलरीमध्ये तुम्ही जर म्हणाल माझ्याकडे सगळ्या टाईपची आहे. हं, पण बरेच वेळेस असं होतं, की तुम्ही फक्त समजा मंगळसूत्र विकताय, त्यात हं, पण तुम्ही स्पेशलाइज होऊ शकता. हं. मग त्यात तुम्ही फक्त कंटिन्यू अपग्रेड करत जा करेक्ट. किंवा तुम्ही फक्त नथीचं आता आपण बघतो मार्केट किती खूप आलाय. चेंज झालेलं आहे. आणि आपण पण त्याच्यामध्ये थोडी चेंज केलेली क्लासेस स्टार्ट करून. सो क्लासेस हे जे स्टार्ट झालेले आहेत ते माझंच होतं, की मला शिकवायचं आहे, स्टार्ट करायचं आहे. त्यामुळे ते स्टार्ट केले होते. सो आता खूप जास्त त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आणि कुंदन ज्वेलरी झाली, काही खूप स्पेशलाइज असं तुम्ही भरपूर ब्रँड्स बघा जे महाराष्ट्रीयन ज्वेलरीज विकतात. हं, त्याच्यात ते स्पेशलाइज आहेत, त्याच्यात त्यांचं नाव आहे. सो ज्वेलरी इज नॉट लिमिटेड प्रॉडक्ट. ज्वेलरीमध्ये खूप जास्त आहे. तुम्ही हँडमेडमध्ये जरी बघाल ना, हं, हँडमेडमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर प्रकार दिसतील. हं. लिमिट काहीच नाही आहे. जसं मी म्हटलं आता फॅब्रिकमध्ये तुम्ही बघा, फॅब्रिकमध्ये 10-15 प्रकार यायला हो. लागले आहेत. सो वास्ट आहे. मार्केट खूप वास्ट आहे. विकायला जर मी म्हटलं तर कस्टमर पण खूप कस्टमर बेस आहे. तुम्हाला फक्त विकता आलं पाहिजे करेक्ट. ह्याच्यावरती. आता बरेच माझे स्टुडंट पण आहेत जे माझ्याकडून शिकून जातात आणि नंतर बरंच त्यांचं कन्सिस्टन्सी नसते. आपण त्यांना मी एकच एक्झाम्पल देत असते नेहमी. ते मला म्हणतात, की "मॅम आम्ही बनवतोय, पण आता आम्हाला ऑर्डर्स येत नाहीयेत." तर काय? मग मी त्यांना म्हणते, "तुम्ही कुठं प्लॅटफॉर्म जिथं काही विकताय ते मला पाठवा लिंक." जेव्हा मी लिंक चेक करते, हार्डली 5 ते 10 प्रॉडक्ट अपडेट केलेले असतात. मग ते मी त्यांना एकच एक्झाम्पल देते. 2 दुकानं आहेत. एकामध्ये तुम्हाला भरपूर साड्या मिळतायत. ठीक आहे. भरपूर स्टॉक आहे आणि एका ठिकाणी तुम्हाला 10च साड्या आहेत. तुम्ही कुठल्या दुकानात जाल? तर मग ऑफकोर्स आपण ज्याच्यामध्ये जास्त आहे कारण मुलींना, बायकांना आम्हाला व्हरायटी हवी असते. तर आम्ही त्यामध्येच जाऊ.
त्यामुळे त्यांना मी ते सिम्पल तेवढं सांगत असते. सोबत तुमची क्वालिटी मॅटर करते, तुम्ही कसं फिनिशिंग देता ते मॅटर करते. मी त्यांना रिकॉल करायला होतं, मी काय फिनिशिंगच्या गोष्टी सांगितल्या होत्या ते सगळे फॉलो करा. सो मी म्हटलं ना, जसं तुम्हाला विकता आलं पाहिजे, तुम्हाला ते कळलं पाहिजे की आपण मार्केटला काय हवं आहे. स्वतःला विचार करा, जेव्हा तुम्ही जर ॲज अ लेडी असाल, तुम्ही विकताय किंवा समजा तुम्ही जेंट्स असाल विकताय, तर तुम्ही तुमच्या बायकोला ऑब्झर्व्ह करू शकता तिला काय आवडतं. तर जसं आपण लेडीज आपल्याला ऑब्झर्व्ह करायचं की मी इथं गेले तर मला हे आवडेल का? किंवा मला एवढीशी व्हरायटी असेल तर ते जमेल का? हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही विचार कराल किंवा एखादं कस्टमर हँडल करताना सुद्धा बऱ्याच वेळेस आपण असं होतं की जसं मी म्हटलं, मी 3 गोष्टी सोबत हँडल करत होते, बेबी, जॉब आणि बिझनेस. बऱ्याच वेळेस फ्रस्ट्रेशन यायचं आणि कधी-कधी असं व्हायचं त्याच वेळेस नेमकं असं काहीतरी कस्टमर भेटायचं की त्याला असं बोलायचं वाटायचं की काय म्हणजे मी काय बोलू आता तुला? सो तुम्हाला ते जमलं पाहिजे. कस्टमर हँडलिंग म्हणा किंवा पेशन्स लेव्हल ह्यात वाढवायचे आहेत आणि खूप खूप बिझनेस पर्सन्स असे होतात, जे ह्या सेक्टरमध्ये उतरतात. कन्सिस्टन्सी मेंटेन नाही करत. त्यामुळे माझ्या स्टुडंटचं जसं सांगितलं, कंटिन्यू नवीन गोष्टी नाही आणत आणि त्यांना असं वाटतं, की आम्ही बिझनेसमध्ये उतरलोय, तर लगेच आम्हाला ऑर्डर्स आले पाहिजे. आधी मी हे खूप ऐकायचे मोटिव्हेशनल व्हिडिओज मी जेव्हा बघायचे, ते लोकं हे सांगायचे, की तुम्हाला 1-2 वर्ष द्यावं लागतं. आधी मला वाटायचं असं काही नसतं. पण मलाही ते अनुभव आला, की तुम्ही एखादी गोष्ट करताय, बिझनेसमध्ये उतरताय, तुम्हाला 1-2 वर्ष फक्त तुम्हाला जे तुम्ही अमाउंट टाकली आहे त्याचंच फिरवावं लागतं. तुम्ही प्रॉफिट मे बी विसरू शकता त्याच्यामध्ये, विसरावं लागतं. जसं मी म्हटलं, जोवर ते बिझनेस एकदम बंपर काय म्हणतात प्रमोशनने स्टार्ट नाही केलं, तोवर तुम्हाला हेच करावं लागतं. सो प्रॉपर जेव्हापर्यंत आपल्याला ते प्रॉपर ऑर्डर्स, कन्सिस्टन्सी येत नाही, तोवर आपल्याला ते काम करावंच लागतं, कंटिन्यू करावं लागतं. आणि त्यानंतरच तुमची एक स्टेज येते, जेव्हा तुम्ही एक स्टेबल स्टेज म्हणतो. पण खूप जण काय होतं, एक स्टेबल स्टेज जेव्हा येतो ना, तेव्हा अरे माझा बिझनेस आता चालतो, मी बसतो निवांत. असं नसतं. तुम्ही निवांत बसला, तुमची कस्टमरही निवांत दुसरीकडे जातील. तर तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, काहीतरी नवीन मी घेऊन येतो मार्केटमध्ये कंटिन्युअसली. मला नवीन मीही निवांत झाले होते जेव्हा माझं लग्न होतं. सो मला बंद ठेवायला लावलं होतं घरच्यांनी, की आता लग्न आता आहे, बास. आता बास. आता लग्नाचे दिवस लग्नाचे एन्जॉय करायचे, नंतर तुझा बिझनेस. सो मी त्या ह्याच्यामध्ये मी आय थिंक 3-4 महिने मी बंद ठेवलं होतं आणि त्यावेळेस मी जर बघितलं ना, कॉम्पिटिशन पण मला भरपूर वाढलं. सो त्यामुळे मी म्हणेल कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युअसली त्याच्यामध्ये काहीतरी नवीन घेऊन येणं, हे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमचं बिझनेस अप्स अँड डाउन्स आहेत, पण तुमचा बिझनेस चालणार. पण सोशल मीडियावरती जसं आपण मगाशी बोललो, की सोशल मीडिया जितकं चांगलं आहे तितकं वाईट पण असतं काही वेळेला. बऱ्याचदा असं होतं, की आपण अर्थात प्रमोशनचाच एक पार्ट म्हणून आपली डिझाइन, आपली ज्वेलरी सोशल मीडियावरती पोस्ट करत असतो. आपली ती डिझाइन व्हायरल होते आणि अचानक एक दिवशी आपल्यालाच ती सर्चमध्ये वगैरे आपल्याला अशी ती दिसते आणि दिसतं. असं होतं, की अरे ही डिझाइन तर माझी आहे. सो असं कधी तुझ्या बाबतीत झालंय आणि ते तुला स्वतःला निदर्शनास आलंय? येस. कोणी काय झालंय त्यानंतर? बरेचदा, पण रिसेंट मी सांगते. एक मी नथी बनवायचे हं. जेव्हा क्लासेस घेत होते. सो मी नथी बनवले होते आणि त्याचा व्हिडिओ बनवून टाकला होता आणि लिटरली माझा हा टॅटू आहे तो दिसत होता त्या व्हिडिओमध्ये क्लिअरली. सो मी जस्ट स्क्रोल करत होते Insta आणि मला तो दुसऱ्यांच्या पेजवर दिसला आणि खाली लिहिलं होतं स्टुडंट वर्क. आणि मी त्यावेळेस अशी होती की स्टुडंट वर्क? मग मी त्यांना पिंग केले. म्हटलं, "धिस इज नॉट स्टुडंट वर्क, हे माझं वर्क आहे," म्हटलं. "तुम्ही हे रिमूव्ह करा." आणि मी सेम माझं ग्रुप आहे, माझा एक स्ट्राँग ग्रुप आहे स्टुडंटचा, जिथे माझे नथीचे स्टुडंट आहेत 400-500 आणि ऑलरेडी त्यांचं असं होतं की मॅम आम्ही काय डिझाइन केलं की लगेच कॉपी होते. सो त्या ऑलरेडी त्या माइंड स्टेटमध्ये बसल्या होत्या. सो मी तिथं टाकलं. त्या लोकांनी इतकं त्याला मेसेजेस केले, त्या कमेंट्स टाकले त्या सगळ्या मुलींनी माझ्या. त्यामुळे त्यांना ते पोस्ट रिमूव्ह करायला लागलं. त्यानंतर त्या मला म्हणायला लागल्या, की नाही का, आम्ही हे करतो लाईक आम्ही बायकांना शिकवतो, आमचं संस्था आहे वगैरे सगळं आहे. मी म्हटलं सगळं मान्य करते. तुम्ही तुमचं वर्क दाखवा. जे काय तुम्ही दाखवताय तुमचं वर्क दाखवा. मग तुम्ही ॲडमिशन्स घ्या किंवा तुम्ही काय शिकवताय ते दाखवा. माझं वर्क नका घेऊ. कारण मीही त्याच्यामध्ये मेहनत घेतली आणि मग आली आहे. आणि ॲटलीस्ट यू शुड आस्क परमिशन, की आम्ही यूज करू का? आणि ठीक आहे, माझं एखादं शूट झालंय, तुम्ही ते फोटो जस्ट काहीतरी रेफरन्सला वापरताय, ठीक आहे. पण माझं मी वर्क दाखवते, माझं प्रॉडक्ट कस्टमरला दाखवते, ते तुम्ही घेऊन शेअर करताय. सो इट्स नॉट फेअर. प्रत्येकाची पेजला प्रत्येकाची आयडेंटिटी वेगळी असते. सो ती करेक्ट. त्याच्या पेजलाच राहिली पाहिजे. त्यामुळं मग मी तेव्हा पण त्यांनी रिमूव्ह केला आणि थोडंफार इकडे-तिकडे काही बोलणं असतं ते झालं. पण हां, त्याच्या आधी पण खूप असे किस्से झाले, नंतर पण आहेत बरेच, पण होतात. म्हणजे कॉपी होतात. काहीतरी मला असं वाटतंय म्हणजे काहीतरी तुम्ही एक खूण ठेवा, की जेणेकरून तुमची कॉपी कोणी केली ना तुमच्या डिझाइनची, तर ॲट लीस्ट बाबा हातावरचा टॅटू आहे किंवा काही असेल,
तुम्ही ओळखू शकाल. येस, माझे डिझाईन पण इतके युनिक होते म्हणजे नथीमध्ये तुम्ही बघाल तर आताही माझे भरपूर वेगवेगळे डिझाईन्स आणि आपली वर्क आपल्याला कळून येतं. करेक्ट, करेक्ट. तर कारण ते युनिक असतं अर्थात. युनिक असतं. सो मला ते लगेच कळालं होतं. मी जस्ट ज्याप्रमाणे मी सिक्वेन्स दाखवलं सगळं मला पटकन कळालं आणि मी लगेच मेसेज केला. करिअरच्या तू अशा एका पॉइंटला होतीस, की जिथे तुला अबाऊ 1,00,000 प्लस सॅलरी होती. आणि खरं तर ही खूप मोठी तू रिस्क घेतलेलीस, की ह्या पॉइंटला तू असताना, एवढी सॅलरी तुला मिळत असताना, अचानक ह्या सगळ्या ज्वेलरी फील्डमध्ये यायचं. शून्यातून विश्व निर्माण करतो आपण ज्याला म्हणतो. सो तसं तू करत होतीस. येस. खूप मोठी रिस्क घेतलेलीस. कुठल्या एका एमकडे बघून तू हे सगळं केलेलं होतंस आणि काय वाटलं तुला? ओके. जेव्हा मी जॉब आणि दोन्ही जेव्हा बिझनेस आणि जॉब कंबाईन हँडल करायचे, त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं मुलीला वेळ नव्हते देऊ शकत. जास्त नाही द्यायचे मी. माझं असं होतं की मला तिचं सगळं लहानपण मला एन्जॉय करायचं आहे. द्यायचे पण ते एक म्हणतो ना आपण कधी-कधी खूप फ्रस्ट्रेट होतो, इरिटेट होतो आणि आपल्याला कोण मिळतं मग त्यावेळेस नवरा नाही तर घरचे. सो मी चिडचिड खूप व्हायची माझी आणि माझं हेल्थवर पण खूप इम्पॅक्ट व्हायला लागलं आणि मला घरून सगळे असे म्हणायचे की सोडून दे तुला म्हणजे माझ्या जसं मी म्हटलं सासू वगैरे मला त्यांचं काहीच प्रेशर नसायचं. इव्हन माझं नवरा यायचं की तुला जे वाटते ते डिसिजन घे. तर मी ऑलमोस्ट आत्ता सोडलं. मी सप्टेंबरमध्ये माझं सोडलं जॉब आणि ते सोडेपर्यंत मी खूप चांगल्या लेव्हलवरती पोहोचले होते जॉबमध्ये. टीम लीड पण तुम्ही म्हणू शकता आणि त्यावेळेस असं व्हायचं की इकडे कस्टमर कॉल्स येतात आणि इकडे आपल्याला मीटिंग्स हँडल करायचे आहेत आणि माझं असं होतं की मी ज्या क्षेत्रात जाईन ना, तिथं मी 100% देईन. त्यामुळे मी जॉब पण इतका 0पासून स्टार्ट करून मी टीम लीडपर्यंत पोहोचले होते, ते 7.5 वर्षामध्ये. त्यामुळे मला तेही असं क्विट करताना खूप जास्त असं होत होतं, सॅलरी एक कंपोनेंट होताच, बट सोबत ते एक आपण एवढं हाय पेइंग लोकांची ड्रीम कंपनी असणारी तिथं करतोय आणि आता ते सोडायची वेळ आली आहे. त्यावेळेस खूप जास्त डिफिकल्ट डिसिजन होता. मी वाट पाहत होते माझ्या बाबांची हो येण्याची. माझे बाबा ज्यावेळेस हो म्हणाले, की "ठीक आहे बाबा तू सोड." त्यांचं पण असं होतं, की इतकं छान सॅलरी आहे, ही जॉब मिळत नाही लोकांना. त्यांचं ते आउट ऑफ कन्सर्नच होतं. पण नंतर त्यांनी जेव्हा बघितलं, की हिचं खूप जास्त तब्येतीवर इम्पॅक्ट होतोय किंवा वेळ देता येत नाही फॅमिलीला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की सोड. आणि मी ज्यावेळेस त्यांनी सांगितलं ना, लगेच दुसऱ्या मिनिटाला पेपर टाकलं म्हटलं तरी चालेल. माझे बाबा, "तू सोड, मी आहे सोबत." पण तुला रिस्क नाही वाटली याच्यामध्ये, की एवढं पुन्हा आपण सगळं स्टार्ट करतोय शून्यापासून. खरंच मला ह्याच्यामध्ये यश मिळेल का? आणि आपण पुन्हा मग तिथे जायचं त्या जॉबला. म्हणजे हाही जॉब गेला आणि इथेही आपलं आता काही होत नाहीये. सो कुठला तुला कॉन्फिडन्स होता, की वाटलं चला आता हा आपण गिव्ह करूया जॉब, बाबा क्विट करूया जॉब? बाबा. बाबा, क्या ते बात है! ते जेव्हा म्हणाले, "मी आहे, तू सोड." हं. मी म्हटलं होतं, "ठीक आहे." एक तोच शब्द तुला धीर देऊन गेला, बास. हो ना? मी बाबांचे काही शब्द आहेत म्हणजे तुम्ही म्हणाल आपण एवढं जास्त ऐकत नाही. पण मला नंतर-नंतर जसे-जसे ह्या गोष्टीत एक्सपिरियन्स येत गेला ना, त्यावेळेस ते मोठे बोलतात ते गोष्टी खरंच ॲक्चुअली हो. इम्पॅक्ट असतात. बाबा मला सारखं म्हणायचे, की माझ्या घरी आमचं असायचं असं वातावरण, की कर्मही भगवान आहे. हं. तुम्ही मेहनत कराल तरच तुम्हाला मिळेल. तसं बाबांचं माझं एकच होतं, की कर्मही भगवान आहे, मेहनत करा मगच मिळेल. फुकटचं आपल्याला ₹1 पचत नाही. मग ते साधं फुकट जेवणही असो. सो त्यामुळे मी नेहमी त्यांचं असं होतं, की ते म्हणाले ना, मग मी सोडू शकते. कारण मला माहिती आहे नवरा तर आहेच आहे मला हँडल करायला. मी जर पडले तर मला उचलायला. पण बाबांचा जो आदर असतो आणि आई-बाबाच एक असे असतात ना, तुम्हाला लाईफमध्ये जे आपण ऐकतो ना खूप, की कधी चुकीचा सल्ला देत नाही, ते आई-बाबा असतात. की तुमचं ते इतकं चांगलं विचार करतात आणि तुमच्या चांगल्यासाठीच ते सांगतात. सो आधी जेव्हा ते सोडू नको म्हणत होते, त्यावेळेस त्यांनी ते बघितलं होतं. कोरोना पिरियड आला होता. जॉबमधल्याच लोकांना इन्कम स्टार्ट होतं, बिझनेसचं बंद होतं. तर त्यांना असं होतं, की एवढं छान जॉब आहे, असं नको जायला हातातून आणि त्यांना असं वाटायचं माहीत नाही बिझनेसमधनं किती चालेल, किती नाही. पण त्यांनी जेव्हा मला त्या स्टेजला बघितलं, की मी माझ्या एक साम्राज्य उभा करते, माझं ह्यातून जे काही करते आणि खूप छान मी सगळं हँडल करते. तर त्यावेळेस त्यांना पण असं वाटलं, की नाही ठीक आहे. तुझ्या हेल्थवर पण इम्पॅक्ट होतो. सोबत तुला आता ठीक आहे, तू तुझं हँडल करू शकते. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, क्विट कर." मग त्यावेळेस मी ठरवलं होतं, की क्विट करेन. हां, डिफिकल्ट खूप होतं. कारण ती एक मंथ एंडला माझ्या बँक बॅलन्समध्ये एकदम अमाउंट हाय पडायची ना, ती खूप जास्त ॲडिक्शन म्हणू शकते मी त्या गोष्टीला. पण ते मिस केलंस तू. अरे यार, आता हा महिना गेला, ही तारीख गेली, सॅलरी आली का? चेक झालं असं तुझं? चेक खूप आलाय जास्त. का क्रेडिटेड असं काही खूप झालं? जास्त, खूप जास्त. म्हणजे फायनल क्लोज पण असतं हं, आपलं जॉब झाल्यावरती. हं, मग मी तो एक महिना असायचा, की चला फायनल क्लोज येणार आहे आपली अजून. सो त्या महिन्यात मी बघितलं. हं, त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा मला येणार नव्हती सॅलरी, माझी सवय होती आधीपासून, की आहे
ती अमाऊंट ह्यातनं जी येते ना बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा, थोडीफार आपल्यासाठी ठेवा आणि सॅलरी येते, सॅलरी आपल्याला मग आहे. मला बाबांनी कधीच फोर्स नव्हतं केलं की तू असंच कर, सॅलरी आम्हालाच दे वगैरे, कधीच नव्हतं. त्यांचं खूप फ्रीडम होतं त्या बाबतीत. त्यामुळे मी आधीपासून सॅलरीतून घ्यायचे आणि तिकडे इन्व्हेस्ट करायचे. त्यामुळं जेव्हा मला जॉब सोडला आणि ती सवय लागल्यामुळं असं होतं ना की पूर्ण खर्च करायचे. महिना संपत आला की मग असं मी अशी की शिट, आता आपल्याला सॅलरी नाही येणार आहे, आता काय करायचं? आणि 3 महिने मला जरा वेळ लागला ॲडजस्ट व्हायला की यार सॅलरी नाही येणार आहे आणि हे सगळं आपल्याला हँडल करायचं आहे आणि आपण खर्च करून बसलो. नंतर मग मला सासू खूप वेळा सांगायच्या, तुझे नेक्स्ट मंथचे जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याच्यासाठी तू आत्तापासून तयारी करशील. आणि त्या मला वेळोवेळी बजवायच्या की नाही, तू हँडल कर तुझा हात आणि प्रॉपर पूर्ण प्लॅनिंग कर. मी म्हणेन ना, त्या जरी त्या म्हणजे आपण म्हणतो ना शिक्षण वगैरे कमी असेल, आधीच्या बायका तुम्ही बघा, शिक्षण वगैरे कमी असलं ना तरी त्यांना इतकं नॉलेज असतं ना प्रत्येक गोष्टींचं, कॅल्क्युलेशन वगैरे इतकं छान असतं. माझं तसंच झालं माझ्या सासूंच्या बाबतीत. त्या मला म्हणतच होत्या, तू आता महिना संपत आलाय, पुढचं काही दिवस आहेत, तुझं 1 तारीख परत स्टार्ट होते, तुझ्या सगळ्या त्या इन्कम जे काय असते ते एक्सपेन्सेससाठी तयारी कर. मग नंतर त्यांच्या बोलण्याला मी सीरियस घेऊ लागले. सुरुवातीचे 2 महिने नाही घेतले आणि नंतर घ्यायला लागले. कारण तोवर आपलं असं होतं ना, सेव्हिंगमधनं पण आपण बरंच येस. काढून झालेला असतो. सो मग मी नंतर त्या गोष्टीला सीरियस घेऊन आत्ता मी ते म्हणू शकता की आता नाही फरक पडत. महिन्याची 30 तारीख किंवा 31 तारीख असो, नाही इम्पॅक्ट होत. अदरवाईज 3 महिने त्या गोष्टीला खूप जास्त मला सवय ती सुटायला, ॲडिक्शन म्हणतो ना, ती सुटायला वेळ लागला. मला ना मगाशी तुझं हिचं हे वाक्य एक आवडलं, की मी हे करणार आहे, या फील्डमध्ये हे काम करणार आहे, पण मला आई-बाबांचा कुठे त्यांचा पैसा वापरायचा नाहीये. त्यांच्याकडून कुठली हेल्प नाही घ्यायची. जे काय करीन ते मी माझ्या हिमतीवर करीन. किती छान वाक्य आहे. खरं तर म्हणजे हे जे आपणच आपल्याला स्वतःला मोटिव्हेट करतो, की मला येस, मी आई-बाबांना सांगितलेलं आहे हे आणि आता मला स्वतःला या फील्डमध्ये प्रूव्ह करून दाखवायचंय. ही जी एक ईर्ष्या म्हणू शकतो का आपण ह्याला? हां. की तेच आपल्याला काय म्हणू स्वस्थ बसून देत नाही, की Right. आपण जे बोललोय ते आपल्याला खरं करून करायचं. दाखवायचंय. सो हे खूप छान वाक्य आहे. त्याचप्रमाणे मला तुला हे विचारायचंय, की चंद्रकलम ज्वेलरी या ब्रँडला घेऊन तुझं काय स्वप्न आहे, की कुठे तू उद्या 5 वर्षांनी सपोज किंवा 2 वर्षांनी कुठे बघतेस या ब्रँडला? मला इन हाऊस प्रोडक्शन सगळं स्टार्ट करायचं आहे. माझं जे जसं मी म्हटलं ना, मी काही इकडून घेते, तिकडून घेते. इन हाऊस प्रोडक्शन स्टार्ट करायचं आहे आणि मार्केटमध्ये पूर्णपणे युनिकली, आता मी आहे युनिक, बट स्टिल थोडंसं एक त्याला लिमिटेशन आहे. सो पूर्ण युनिक उतरायचं आहे आणि जेव्हा कस्टमर येईल, सांगा तुम्ही काय पाहिजे तुम्हाला, ते मिळून जाईल, असं म्हणायचं आहे मला. आताही मी म्हणते, बट ते थोडंसं एक कुठेतरी असतं ना, की असेल का ते त्या मॅन्युफॅक्चरकडं, ते नाही करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, लाईफमध्ये ती एक अचिव्हमेंट अवॉर्ड असतं ना, एंटरप्रेन्योर अवॉर्ड, ते त्या गोष्टीपर्यंत पोहोचायची आणि त्यावेळेस माझ्या सगळ्या म्हणजे आता मी म्हणेल पिलर ऑफ सपोर्ट आहेत माझे. जसं मी माझ्या आई आणि सासू मेन्शन केलं, पण माझ्या मागं माझे काकू, माझ्या आत्या सासू, माझे बाबा हे सगळे आहेत. सो ह्या सगळ्यांना मला ती एक हे नाही का प्राउड फील द्यायची. येस. ऑलरेडी दे आर लाईक की वॉव! आमच्या मुलीने खूप जास्त केलं की सगळं. पण नाही, मी नाही आहे हॅपी, कारण मला अजूनही ती लेव्हल गाठायची आहे, जिथं मला असं अवॉर्ड घेताना बघतील आणि माझे सगळे फॅमिलीसमोर उभे राहतील आणि दे विल बी हॅपी की आमच्या मुलीने करून दाखवलं. येस. मी आत्ता ते व्हिज्युअलाइज करतेय, की तू असे अवॉर्ड घेतेयस, बाकी सगळे क्लॅप्स करतायत आणि सगळ्यांना खऱ्या अर्थाने प्राउड फील होत आहे. पण मला खात्री आहे, हा आपला पॉडकास्ट बघून सुद्धा ते प्राउड फील होणार आहेत. कारण तू ज्या पद्धतीने त्यांचं मगाचपासून कौतुक करतेस, मला एकच वाक्य म्हणायचंय, "अस्स सासर सुरेखबाई" जे आपण म्हणतो, ते तुझ्या बाबतीत खरं तर झालेलं आहे. खूप प्राउड फील वाटत असणार आहे त्यांना आत्ता. अ, आता स्वतःला आपण प्रत्येकाला म्हणतो, की आत्ता हे जे सगळं आपण बघतोय, की लाईफस्टाईल असेल किंवा कॉम्पिटिशन असेल सगळ्या ह्याच्यामधून, आपण दिवसभर एवढं सगळं दमत असतो आणि शेवटी रात्री असं होतं, की बास आता ना मला गिव्ह अप करायचं हे नाही सहन होते मला काहीच. बाहेरचं पण एक सतत निगेटिव्हिटी वगैरे सगळी येत असते. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्या एमपर्यंत पण पोहोचायचंय. येस. ती निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा आपल्याला स्वस्थ बसून देत नाही. आपल्याला तिकडेच सांगते, की "तू बास आता गिव्ह अप कर." पण त्या एमपर्यंत पोहोचण्यासाठी तू स्वतःला काय मोटिव्हेट करतेस? अशी कुठली लाईन आहे का, की ती तुला त्या क्षणी आठवते आणि तू पुढे जातेस, मूव्ह ऑन अ, होतेस? जसं माझे बाबा, मी एक मेन्शन केलं, कर्मही भगवान आहे. हं. बाबा मला नेहमी म्हणायचे, की जे आपण मेहनत करू त्याचाच पैसा मिळणार. मग मला असं वाटायचं मी कुठेतरी कमी पडते म्हणून होतंय आणि मग मी त्या कामाला लागायचे, की मी कुठल्या
पार्ट आहे किंवा कुठला फील्ड आहे तिथे मी कमी पडायचे आणि मी त्यावर काम करायचे. कारण मला माहिती आहे, मला जर आत्ता काही अपॉर्च्युनिटी येत नाही किंवा मला जर आता कस्टमर येत नाही आहे, तर मे बी माझं काहीतरी चुकतं आहे. आणि जेव्हा मी कॉम्पिटिशन जसं तुम्ही मेन्शन केलं, कॉम्पिटिशनमध्ये मी नेहमी फक्त स्वतःला बघत आली आहे. मी मागचा दिवस बघते, जेव्हा ती मुलगी जी कॉन्फिडन्स लेस होती, जिचं एकदम असं नाही का, कसं तरी सुरुवात झाली आहे बाबा चला, कोणाकडून तरी इन्फॉर्मेशन थोडीफार मिळती आहे. तिथून हा प्रवास इथपर्यंतचा आणि ह्याच्या पुढचं मला जे गाठायचं आहे, माझं हे कॉम्पिटिशन आहे. मार्केटमध्ये भरपूर जण आहेत, भरपूर काही काही कॉम्पिटिशन आहे. भरपूर मला इव्हन माझे काही कस्टमर पण येतात ना, म्हणतात, "अहो त्यांच्याकडे हे असं आहे, ते तसं आहे." मी म्हणते, "येस, माझ्याकडे हे आहे. तुम्हाला हे बेस्टच मिळणार मी एवढं सांगते." सो कॉम्पिटिशन नेहमी स्वतःशी ठेवला आहे आणि ही बाबांचं एक वाक्य नेहमी डोक्यात ठेवलं आहे, की कर्म ही भगवान आहे. मी जर आज मेहनत केली तर मला उद्या पैसा मिळणार आहे किंवा मला अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे. मी जर आज माझ्याकडे काही येत नाही आहे, तर मी कुठेतरी चुकते आहे. मी कुठेतरी कमी पडली आहे किंवा माझ्याकडून काहीतरी करण्यात राहिलं आहे. जसं मी बरेच वेळा म्हणलं, मी बरेच ज्वेलरी करायचे, पण कधी-कधी पोस्ट प्रेझेंट कसं करायचं मला कळायचं नाही. आणि ते जेव्हा मला कळालं, तेव्हा अजून एक वेगळ्या लेव्हलला माझा पेज जायला लागला. सो तेव्हा मला माहीत होतं, की मी इथं कमी पडते. मग मी त्याच्यावरती काम सुरुवात केलं. माझ्या सेल्फ तो डेव्हलपमेंट, की मला कॅमेरा फेसिंग राहायचं आहे. मला कॅमेरासमोर जायचं आहे आणि ते बोलायचं आहे किंवा मला खूप जण म्हणायचे, की "चंद्रकलम माहिती आहे, पण तू आम्हाला माहीत नाही आहे." खूप जण विचारायचे, "तू ओनर आहे का?" वगैरे असं. तर त्यावेळेस आपली पहिली भेट पण मला आय गेस तीच रिसेंटलीच आमची भेट झालेली आणि मी तुला तेच विचारलेलं, की "अरे, ओन तूच का ती?" सो बरेच जणांना माझा फेस नव्हता माहिती. हं. त्यामुळे बरेच असं व्हायचं. मग मला खूप जण म्हणायचे, की "ती तू ब्रँडचा फेस आहेस, तू दिसलं पाहिजे." मी करेक्ट. जॉबमुळे पण थोडं टाळत होते, की नाही मला समोर यायचंय. पण नंतर मी थोडंसं ते जॉब एक रिझन असायचं कधी-कधी. मला ते सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो ना आपण, तो यायचा नाही, की कॅमेरासमोर जाऊन आत्ताही खूप जास्त रिटेक होतात. बट आता मी हळू त्या गोष्टी शिकायला लागली आणि त्यामुळे माझं पेज एक वेगळ्या लेव्हलला जायला लागले. लोकं मला ओळखायला लागलेत ब्रँडसोबत. अदरवाईज लोकं आधी चंद्रकलम ब्रँड आणि भरपूर म्हणजे रिसेंटली एक असंही होतं. मला एक छान असा रिव्ह्यू आला होता एका स्टुडंट होती माझी, की "मॅम जिथं मी मेकअपमध्ये आत्ता शिकले आणि मी जस्ट असं सर्च करत होते, की कोणत्या जास्त पेज म्हणजे सगळ्या मोठ्या-मोठ्या मेकअप आर्टिस्टला मी रिसर्च करते, की कोणाकडून ज्वेलरी घेतात, कोणाकडून आउटफिट घेतात आणि मोस्ट ऑफ 90% प्रोफाइलला तुमचं दिसलं क्या ज्वेलरी बात बाय है! चंद्रकला." सुपर्ब, सुपर्ब. सो दॅट आणि ते कमेंट मला मॉर्निंग टाईमला आलं होतं आणि मी तिला तेच लिहिलं, यू "यू मेड मेड माय माय डे. डे." अरे! सो येस, असे जेव्हा रिव्ह्यू येतात ना हं. आणि अजून एक पण गोष्ट असते, आपण किती जरी पडलो तरी ते कस्टमर आठवायचे ज्यांनी आपल्याला छान रिव्ह्यूज पण दिलेत आणि करेक्ट. आपल्याबद्दल खूप छान-छान सांगितलेलं आहे. सो त्या कस्टमर आठवलं की मग आपल्याला कळून येतं की ओके, आपण अजून करू शकतो. आहेत, आपल्याला रिव्ह्यूज येतील छान. सो हे सगळं मला मोटिव्हेट ठेवतं. येस. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. शेवटचा प्रश्न आहे, की आता बऱ्याच जणांना या क्षेत्रामध्ये कदाचित हा व्हिडिओ बघून काही जण इन्स्पायर्ड पण होतील किंवा नाही सुद्धा होणार आणि ज्यांना खऱ्या अर्थाने या ह्याच्यामध्ये यायचं आहे ॲज अ करियर म्हणून ज्वेलरीमध्ये ते बघतायत, पण ज्यांचा घरच्यांकडून सपोर्ट नसेल किंवा काहीही असेल, अशांना तू काय सांगशील या व्हिडिओच्या माध्यमातून? एखाद 2 स्टुडंट माझ्याकडे असे आलेले आहेत, की माझ्या घरून एवढा सपोर्ट नाही आहे, पण मला कोर्स करायचा आहे, मी माझी सेव्हिंग घेते किंवा काय. सी सपोर्ट बऱ्याच वेळेस म्हणजे भीती असते, सपोर्ट नाही. त्यांचं असं असतं, की माझं लेकरू पडेल का ह्याच्यात किंवा माझ्या लेकराला जमणार नाही का? आणि उगीचच ते नंतर जमलं नाही तर लॉसमध्ये जाईन आणि जरी तुमच्या घरच्यांनी पैसे लावले आणि लॉसमध्ये गेले, तर तुम्हाला त्याच्यात पण असं होतं, की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. आणि वारंवार ते घरच्यांकडून कधी-कधी बोललं पण जातं, की "अरे, आमचे पैसे इथे गेले." सो त्या सगळ्यामुळे घरचे थोडंसं विचार करून तुम्हाला सांगत असतात, की "बाबा नको हे करू." पण मी सांगेन सुरुवातीला तुम्हाला थोडंसं ते येईन म्हणजे म्हणतो ना आपण नकार येईन, की "नाही, नाही तुम्हाला हे नाही करायचं" वगैरे. पण एकदा तो थोडासा टप्पा तुम्ही त्यांना दाखवलात ना, की मी करतोय, मी आहे स्टेबल, तेव्हा मग तुम्हाला सपोर्ट मिळत जाईल. कारण भरपूर म्हणजे आपण आजपर्यंत इतके सारे असे पर्सनॅलिटीज बघितले ज्यांना आधी खूप जास्त घरातून किंवा कुठून सपोर्ट नाही आहे. पण नंतर जेव्हा ते पुढे गेलेत, तेव्हा आय थिंक सगळ्यांचे सपोर्ट आहे आणि इव्हन नातेवाईक पण म्हणू शकतो आपण त्यावेळेस. सो येस. सगळ्यांचा असा सपोर्ट मिळतो. तुम्हाला फक्त करत राहायचं आणि हां, मी ह्या एक रिझनमुळे पण माझं असं होतं, की मी बिझनेस करताना माझेच पैसे इन्व्हेस्ट करेन. कारण मी जर पडले तरी मीच पडेन आणि उठले तरी मीच उठेन. आणि त्याच एक गोष्टीने मी सुरुवात केली होती, की मला जे काही इन्व्हेस्टमेंट करायचं स्वतःच्याच पैशांचं करायचं. सॅलरीमधून काढून हळू-हळू मी हे साम्राज्य उभं केलं.
पण आता काहीच टाईमनंतर माझ्या डॅडना माझ्यावर विश्वास होता, की हां, हिला करायचंय, ही करून दाखवणार. मलाही मी म्हटलं जसं मलाही विरोध होता. माझ्यापेक्षा जास्त प्रमाणात विरोध असतो. मी जसं म्हटलं आय एम ब्लेस्ड टू हॅव अ गुड फॅमिलीज बोथ द साइड्स. मग ते सासर असो किंवा माहेर असो. बट काही जणांना ह्या बाबतीत खूप विरोध असतात बिकॉज तुम्ही मे बी त्यात पडू शकता किंवा तुम्ही त्यात चुकू शकता म्हणून. सो तुम्ही त्यांना ते घरच्यांना समजून द्या, की माझा हे बिझनेस प्लॅन आहे किंवा तुम्ही तो आखा आणि मग दाखवा. त्यांना तो कॉन्फिडन्स द्या, की मी हे प्रॉपर करणार आहे. माझं ह्याला घेऊन सिरियसनेस कितपत आहे दाखवा. कारण आजकाल तुम्ही बघितलात ना यूथमध्ये हे पण एक खूप आहे, की मला बिझनेस करायचंय. आणि मग कुठेतरी कॅफे वगैरे ओपन करणार किंवा काहीतरी स्टार्ट करणार. जसं मी म्हटलं ज्वेलरीचंच समजा इन्स्टा पेज काढलं. सगळ्यांना आता माहिती आहे घरून पण होऊ शकतं. तो इन्स्टा पेज काढलं 2-3 दिवस भरपूर स्टॉक आणला आणि ते ठेवलं आणि त्यानंतर त्याच्याकडे बघतच नाहीये. मग ऑफकोर्स तेव्हा असं जेव्हा दिसतं तेव्हा तुम्हाला घरचे थोडंसं बोलणारच. आउट ऑफ कन्सर्न असो काय असो, की बाबा तू करत नाहीयेस आता. तू सुरुवात केली होतीस आणि आता नाही. किंवा मग ते तेव्हा हेही म्हणणार, की आम्ही तुला म्हणतच होतो, की नाही होणार आहे. मग हे सगळं तुम्हाला जर ऐकायचं नसेल, तर सुरुवातच अशी करायची, त्यांना समजूनच असं द्यायचं आणि तुमच्या करण्यामध्ये कन्सिस्टन्सी इतकी दाखवायची, की त्यांनाही वाटलं पाहिजे, की अरे माझ्या पोराला करायचंच आहे. माझं लेकरू उडणारच आहे ह्या गोष्टीमध्ये आणि ते नंतर अचीव्ह करणारच आहे. तर मग तेव्हा तुम्हाला घरचे सपोर्ट नक्की करतील. सुंदर, सुंदर. खूप छान वाटलं मला, की तुझ्याशी आत्ता ह्या विषयावरती बोलून. कारण मी सुद्धा पहिल्यांदाच, की इतर वेळी जे मी इंटरव्ह्यू करते, पण आज ते एक वेगळं सोडून मी तुझ्याशी ज्या गप्पा मारल्या आहेत, खरंच तुझी स्टोरी पण इन्स्पायर करण्यासारखी आहे आणि खूप काही-काही शिकायला मिळालंय मला तुझ्याकडून. तुला किती मजा आली? तुला कसं वाटलं सेलिब्रिटी कटर तुला इंटरव्ह्यू करून? खूप छान वाटलं. मला खूप वेळा मुली म्हणायच्या, की "मॅम तुमची स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे. तुम्ही एवढं बेबी एंड ऑल सगळं हँडल केलं जॉब. मग ह्यात तुम्ही आला." खूप जास्त छान वाटलं मला. म्हणजे मी कधी मुलींना शेअर केलं जेव्हा आम्ही क्लास चालू असतो मुली म्हणायची, की "तुम्ही कसं आलात सांगा." त्यावेळेस शेअर केलेले आहेत. पण आणि त्या इन्स्पायर झालेल्या बघून मला आवडायचे, की ओके म्हणजे माझी स्टोरी आपल्यामुळे आहे कोणीतरी आहे. हां आणि आपल्यामुळे कुणीतरी जातंय पुढं. म्हणजे मला लिटरली काही जणांचे असे मेसेज आहेत क्लास झाल्यावरती की लॉकडाऊन नंतर आमच्याकडे काही इन्कम सोर्स नव्हता. पण तुमच्याकडे क्लास करून आम्ही थोडंफार का होईना स्वतःचं कमवतोय. किती छान. लेडीज अशा आहेत बरेच. घरी बसून आहे पण आम्ही कमवतोय. सो असं सगळं थोडंसं इन्स्पायरिंग मी स्वतः आहे हे पाहून मला असं होतं की एक नाही का स्टोरी शेअर करायची. माझी स्टोरी मोटिव्हेट करण्याजोगी आहे. कारण मी एक अशी मुलगी होते कॉन्फिडन्स लेस, झिरो कॉन्फिडन्स कोणासमोर बोलतानाही घाबरायचे. आणि असं वाटायचं की काय जज करतील मला, काय बोलतील आणि आता त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय चालू असेल, हे सगळं लिटरली खूप जास्त यायचं. पण एक टाईम नंतर आपल्याला जेव्हा आपण ह्यामध्ये मुरतो ना, तेव्हा म्हणतात ना, काय बोलायचं बोलू द्या. आताही मी लिटरली या कमेंट्स जेव्हा वाचत असते ना, त्यावेळेस असं की "अरे, माझ्याबद्दल हे कमेंट केलं." असं मध्ये मला काही हं. दिवसाआधी येत होतं. आता मी अशी येते की ठीक आहे, माझं पेज आहे, तुम्हाला आवडत असेल तर बघा. नाहीतर जा. असं नाहीतर जा. लिटरली म्हणजे थोडं असं होतं. सो माझी स्टोरी इन्स्पायरिंग असेल आणि ती कोणाला तर मोटिव्हेट करत असेल, तर ती मला शेअर करायला नक्की आवडेल. आणि माझ्यासारख्या अशा भरपूर मुली आहेत, ज्यांना असं वाटतं, की आम्ही काही नाही करू शकत किंवा जसं माझ्या घरचे म्हणायचे, मी अशी होते अभ्यासात नाही का, येऊन बॅग टाकून दिली, टीव्ही बघत बसले. तर सेम लाइक माझे मी. माझे मम्मी-पप्पा त्यावेळेस म्हणायचे, की हिचं लग्न करून द्यावं लागणार आहे लवकरच. आणि आता ते येऊन बघतात, ते म्हणतात, "बापरे! ही तीच मुलगी ना?" मी असं बोलायचो. सो मी अशी होते. अ, त्यामुळे मला असं खूप आवडलं, की मला हे शेअर करायला मिळालं आणि जर माझी स्टोरी बघून कोणाला तरी मोटिव्हेशन मिळतंय आणि ते जर करतायत, तर नक्कीच मी माझं म्हणते ना, आयुष्य कुठेतरी पावलं. जसं माझं आत्तापर्यंतही पावत आलेलं आहे, ज्यांना माझी स्टोरी माहिती आहे. पण अजून जर मुलींना इन्स्पायर करत असेल, तर नक्कीच मला ते आवडेल. येस, थँक यू सो मच. आणि मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलेलं, की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण मी व्हिडिओच्यामध्ये कधीही सांगू तिला विचारू शकते ॲड्रेस काय आहे. कारण ज्या टॉपिकवर आपण मगाचपासून बोलतोय, आपण ही सुंदर ज्वेलरी तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंडला, ती जर तुम्हाला घ्यायला यायची असेल, ती बघायला कलेक्शन सगळं यायचं असेल, तर तुम्हाला कुठे यायचं आहे? तर प्लीज सांग. येस. सो आपलं शॉप पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये कर्वेनगरमध्ये काकडे पॅलेस मंगल कार्यालय. काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या एक्झॅक्टली बॅक साईडला तुम्हाला स्वामी आई नावाची बिल्डिंग दिसेल. ती बिल्डिंग चंद्रकलमची. त्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला याल तुम्ही. फर्स्ट फ्लोअरमध्ये तुम्हाला सेलिंग स्टोअर, अकॅडमी आणि रेंटल स्टोअर ह्या तिन्ही तुम्हाला एका छताखाली मिळून जातील. येस, थँक यू सो मच. थँक यू. आणि येस, हा पहिलाच पॉडकास्ट आहे आणि इथून पुढे आपण अशा बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत.
तर तुम्हाला हा एक वेगळा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा व्हिडिओच्या खाली. त्याचप्रमाणे तुम्हाला जर असं वाटत असेल की अमुक एका व्यक्तीचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, त्यांच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू. फक्त आम्हाला तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की जेणेकरून आम्हालाही कळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आठवणीने सांगा आणि काही चेंजेस असतील तर तेही सांगा. आम्ही नक्की त्याच्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं नेहमीचंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका वेगळ्या सेलिब्रिटीसोबत आणि त्याचबरोबर वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसोबत. बाय.